नमस्कार. आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे. नमस्कार. आज दिनांक 19/9/17च्या ठळक घडामोडी. युवा दक्ष पत्रकार संघ धुळेतर्फे दिनांक 19/9/17 रोजी 6 विभाग गेटवर सर्व पितृ अमावस्येचे भ्रष्ट अधिकाऱ्यांना दाखविले नैवेद्य. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे डिझेल पेट्रोलची विक्रमी दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ भाजपा सरकारचे श्राद्ध घाला आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. नाशिक विभागीय कार्यकर्त्यांचा मेळाव्यासाठी दलितांना संघटित करण्यासाठी घेतली प्रेस दिनांक 18/9/17 रोजी झाली. काँग्रेसचे पार्टीचे श्याम सनेर, युवराज आबा करंका व इतर पदाधिकारी यांनी दिनांक 18/9/17ला माननीय जिल्हाधिकारी यांना सिलेंडर भेट देऊन व महागाई विरोधात अभिनव आंदोलन करून दिले निवेदन. देवपूर पोलीस निरीक्षक शिरसाट साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्र यात्रानिमित्त शांतता बैठक पोलीस कार्यालयात घेतली. सावित्रीबाई धुळे तालुका महिला बचत गट निमडाळे तर्फे अंगणवाडी पोषण आहार संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. बातमी क्रमांक 1. युवा दक्ष पत्रकार संघाकडून 6 विभागाच्या मुख्य दरवाजावर पिंपळनेर येथील ठाकूर साहेब व इतर अधिकाऱ्यांना सर्व पितृ अमावस्येचे नैवेद्य दाखवून त्यांच्यावर भ्रष्टाचार जागृत करण्यासाठी केले. जनजागृत विभागातील शाखा अभियंता ठाकूर साहेब हे पिंपळनेर येथील नितीन पवार व इतर सर्व शाखा अभियंता यांना बोगस व निकृष्ट दर्जाचे कामे केलेली आहे. दक्ष पत्रकार संघाने वेळोवेळी 6 धुळे विभागातील वाघ साहेब व बधाने साहेब यांना पाठपुरावा करून त्या कामाची चौकशी करावी यासाठी 18/9/17 पासून उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही व इतर सर्व दक्ष पत्रकार संघाचे कार्यकर्ते या उपोषणाला बसले आहेत. उपविभाग पिंपळनेर या ठिकाणी उपअभियंता श्री ठाकूर साहेब, शाखा अभियंता नितीन पवार आणि इतर सर्व शाखा अभियंता यांनी त्या उपविभागामध्ये अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहेत. या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघाने वेळोवेळी साबा मंडळ धुळे यांना, अधीक्षक अभियंता वाघ साहेब यांना आणि कार्यकारी साहेब बधाने यांना आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून त्या कामाची चौकशी करण्यासाठी वारंवार आम्ही सूचित केले, परंतु त्यांनी त्यांच्या कोणत्याही प्रकारे त्या कारवाईला त्यांनी दाद दिली नाही. त्यासाठी आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि त्या कामाची सूक्ष्म चौकशी करण्यासाठी या ठिकाणी दिनांक 18 तारखेपासून आम्ही बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत. हे आंदोलन कारवाई होईपर्यंत सुरू राहणार आहे. आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी विजिलन्स ऑफिसकडून त्यांनी कारवाई करावी, त्या ठिकाणी आमच्यासोबत त्यांनी यावं आणि त्या ठिकाणी सूक्ष्म चौकशी करावी, रस्ते बघावे, त्यांनी केलेली कामं बघावे. निश्चितपणे या ठिकाणी भ्रष्टाचार सापडल्याशिवाय राहणार नाही. बातमी क्रमांक 2. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डिझेल पेट्रोलची विक्रमी दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ भाजपा सरकारचे श्राद्ध घाला आंदोलन दिनांक 19/9/17 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या गेटसमोर केले आंदोलन. सर्वात जास्त किमतीने पेट्रोल आणि डिझेल विक्री करणारे भाजपची सत्ता असलेले हा देश जगात ओळखला जातो. भारतीय नागरिकांचे उत्पन्न घटकांचे कुठल्याही देशांची केले तर ज्यावेळेस $110 मनमोहन सिंगने सामान्य जनतेला परवडेल असे दर ठेवले होते. या भाजप सरकारने जाचक कायद्याने सर्वांना हैराण केले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसने आजच्या आंदोलनामध्ये सांगितले. पेट्रोल 80 रुपयांच्या पुढे गेले आहे, डिझेल 65 रुपयांच्या पुढे आणि सिलेंडर 650 रुपयांच्या पुढे गेलेले आहे. या आंदोलनात माननीय राजवर्धन कदमबांडे, मनोज मोरे, ज्योती पावरा, उपमहापौर राजू बोरसे, रवींद्र आगाव पैलवान, गुलशन भाऊ, गणेश जाधव, थोरात भाऊ व अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनाला उपस्थित होते. मध्ये सर्वात जास्त किमतीने पेट्रोल आणि डिझेल विक्री करणारं म्हणून हे भाजपची सत्ता असलेला हा देश आज जगात ओळखला जातो. ही गोष्ट भारताच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी. भारताचं नागरिकाचं उत्पन्न तुम्ही अशा खंडातल्या कुठल्याही देशाशी जर केलं ते अतिशय कमी प्रमाणात आहे आणि अशा ह्याच्यात 45 ते 50 रुपये प्रति बॅरलनी मिळणारं क्रूड तेल हे इतक्या चढ्या दराने विकलं जातं आणि ज्या वेळेस $110 ते $130 पर्यंत मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणारं तेल असतानाही त्यावेळेस मनमोहन सिंगजींनी आणि आमच्या युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने हे दर सामान्य जनतेला परवडेल असे ठेवले होते. आलेल्या भाजप सरकारने
अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेलची आणि गॅस सिलेंडरची दरवाढ केलेली आहे। या 1.5 ते 2 महिन्यामध्ये पेट्रोल तब्बल 16 रुपये, डिझेल 4 रुपये आणि सिलेंडर 75 रुपयांनी महाग करून या सर्वसामान्य जनतेचं या सरकारने कंबरडं मोडलेलं आहे। या जनतेने फार आशेने, आजच्या दिनच्या आशेने या सरकारला असं अभूतपूर्व यश देऊन सत्ता एक हाती सत्ता सोपवली होती, परंतु आजच्या दिन या जनतेचे आले नसून या सरकारचेच आलेले आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव अतिशय। बातमी क्रमांक 3, विभागीय क्षेत्रात दलितांना संघटित करण्यासाठी घेतली प्रेस। नाशिकचे माजी आमदार राज्य अध्यक्ष राजूजी आवळे साहेब हे उपस्थित होते। 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत डोबळे साहेब यांनी संवाद अभियान यात्रा काढली आहे। या यात्रेतून समाजाचे संघटन, प्रबोधन आणि समाजाचे प्रश्न या सर्व गोष्टी 27 जिल्ह्यांमधून प्रबोधनाचे माध्यम लोकांपर्यंत पोहोचून घेतल्या। समाजाचे प्रश्न व धुळे शहरातून संघटन मजबूत व्हावे व सरकारने आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे, आंदोलनातून सर्वांना जागृत करावे असे बहुजन परीक्षेतर्फे हा मेळावा आयोजित केला। या प्रेसला बहुजन परीक्षेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते। वतीनं नाशिक विभागीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी धुळे शहरातून कार्यकर्त्यांचं संघटन भक्कम व्हावं, महाराष्ट्रातल्या दलित समाजाची प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या पुढं मांडावेत या उद्देशानं दलितांना संघटित करण्याचं काम बहुजन रहित परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतोय। खरं तर शासनाची आणि सत्ताधाऱ्यांची भावना झालेली आहे की दलितांची स्मारकं आमचे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांची स्मारकं झाली म्हणजे दलितांची प्रश्न संपली अशी भावना या सत्ताधाऱ्यांची झालेली आहे आणि म्हणून सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांच्याकडं या सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे। दलित समाजातल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये मरगळ आलेले आहे। हे संघटन भक्कम व्हावं या उद्देशानं दलितांची प्रश्न सरकारपुढे मांडावीत या उद्देशानं आजचा विभागीय मेळावा आम्ही या ठिकाणी। बातमी क्रमांक 4, काँग्रेस पार्टीचे श्याम सनीर, युवराज आबा करंका व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिनांक 18/9/17 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना गेटजवळ घेराव सिलेंडरसह घातला होता, परंतु माननीय जिल्हाधिकारी हे आपल्या कार्यालयात जाऊनच निवेदन स्वीकारले व काँग्रेस पार्टीचे काय म्हणणे आहे ते नीटपणे समजून मी शासनापुढे आपले म्हणणे पाठवते असे आश्वासन दिले आहे। निवेदन देताना श्याम सनीर, युवराज आबा करंका, परदेशी मॅडम, पठाण साहेब, जयस्वाल भाभी, सिसोदिया सर असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या निवेदन देण्यास हजर होते। बीजेपी के भेष में, बीजेपी के भेष में, बीजेपी के भेष में, बीजेपी के भेष में, या फडणवीस सरकारचा, या मोदी सरकारचा, या शिवसेना सरकारचा, शिवसेना भाजप सरकारचा, शिवसेना सरकारचा, शिवसेना सरकारचा, या मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? फडणवीस सरकारचं करायचं काय? अरे या भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय? या भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय? कमी असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तुलनात जनतेच्या भावना आहेत की ही दरवाढ तातडीने कमी झाली पाहिजे या आमच्या जनतेच्या भावना आपण केंद्र शासनाकडे। बातमी क्रमांक 5, देवपूर पोलीस निरीक्षक शिरसाट साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19/9/17 रोजी नवरात्र यात्रानिमित्त शांतता कमिटी बैठक आयोजित केली होती। आई एकविरा देवी हे महाराष्ट्राचे देवस्थान असल्यामुळे रोज हजारांच्या संख्येने गर्दी असते, त्यासाठी शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती। मंदिराचे ट्रस्टी सोमनाथ गुरव व इतर पदाधिकारी होते। बंदोबस्तासाठी 100 होमगार्ड, 10 अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक असा बंदोबस्त ठेवणार आहोत असे पोलीस निरीक्षक शिरसाट साहेब यांनी सांगितले। येणाऱ्या नवरात्र सण उत्सवासाठी मंदिराचे ट्रस्टी तसेच स्थानिक नागरिक, दुकानदार, दुकान मालक या सगळ्यांची मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये पार्किंगच्या विषय
महिलांच्या सुरक्षिततेचा विषय तसेच मंदिराचा सुरक्षेचा विषय असे विषय घेण्यात आलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून बंदोबस्तासाठी 100 होमगार्ड महिला पुरुषांसह तसेच 70 पोलीस, 10 अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक याप्रमाणे आम्ही बंदोबस्त मागवणार आहोत। तसेच अजून काही उपाययोजना करता येतील का याबाबत आम्ही माननीय वरिष्ठांची चर्चा करून येणारा सण उत्सव शांततेने पार पडेल आणि नागरिकांची सुरक्षा ठेवता येईल या दृष्टिकोनातून बातमी क्रमांक 6 उपाययोजना करणार। सावित्रीबाई धुळे तालुका महिला बचत गट अनुरक्षण असोसिएशन निमडाळे तालुका जिल्हा धुळेतर्फे पोषण आहारांच्या तक्रारी संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना केले निवेदन। 1. अंगणवाडी पोषण आहार तांदूळ मिळण्याबाबत। 2. अंगणवाडी पोषण आहाराची वेळेवर बिल न मिळण्याबाबत। 3. अंगणवाडी पोषण आहार खर्चात वाढ करून देण्याबाबत। वरील बचत गट ते 12-13 वर्षांपासून सुरू आहे। पोषण आहाराचा तांदूळ मिळत नाही। बचत गटातील महिला आहाराच्या तांदूळात शिजवण्याचे काम चोखपणे करीत असतात। 18 ते 20 रुपये किलोचा तांदूळ बाहेरून आणवायला परवडत नाही। अधिकारी बिल लवकर काढत नाही। ह्या गोष्टीचा फार त्रास होतो। संगीता दिलीप माळी, जिजाबाई पाटील, सरला पाटील, लताबाई नेरकर, बीबीबाई पाटील, शोभा बागुल, प्रमिला पाटील व अनेक महिला उपस्थित होत्या। आज आम्ही कलेक्टर साहेबांना अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या तांदूळबद्दल निवेदन दिलेले। सगळे बचत गट जे पोषण आहार शिजवतात त्या सगळ्या महिला आमच्या ग्रामीण भागातून या ठिकाणी आलेलो होतो आणि कलेक्टर साहेबांना आणि सीओ साहेबांना आम्ही मागणी केली की आज 14 ते 15 महिन्यापासून जो रेशनकडनं तांदूळ मिळतो शिजवायला मुलांना पोषण आहाराचा तो तांदूळ मिळत नाही आणि वेळेवर बिलही आमचे मिळत नाही। त्याच्यामुळे बाहेरून तांदूळ आणून आम्हाला मुलांना खाऊ घालावं लागतं। तर शासनाने एवढी दखल घ्यावी की आपण प्रत्येक ठिकाणी सगळं शासनाकडनं पुरवले जातं आणि ज्या ठिकाणी आपला पाया मजबूत करायचा आहे त्या ठिकाणीच पोषण आहाराची कमतरता केली जाते।